श्री गुरुदेव. 2 पौर्णिमा होत्या बघा. आज पण पौर्णिमा आहे आणि काल पण होती, जी की वड सावित्री पौर्णिमा काल होती. आणि मी काय वडाला गेले नव्हते, कारण थोडी अडचण होती, त्याच्यामुळे काय गेले नव्हते. आणि वडाला न गेल्यामुळे आता कोणी दुसरं बायकाही सोबत नसत्या, म्हणून मी घरीच असा छोटासा पाटावर वड काढलेला आहे बघा. आणि मी तिथंच पूजा करणार आहे. इकडे माझी देवपूजा पण झालेली होती. छान अशी पायघडी ती करून घेतली होती गुरुमाऊलींसाठी. आणि ताट सजवलं होतं, जी वड पूजायचा होता म्हणून ताट बनवलं होतं वडासाठी. ओटीचं सामान ते केलं होतं. पिऊने ताट भरून दिलं होतं, कारण मला देवपूजा करायची होती. तोपर्यंत तिनं ताट भरून दिलं आणि छान असा वड काढून घेतला. परत मग वडाची पूजा ती केली, सगळं साहित्य घेऊन. छान अशी माझी देवपूजा पण झालेली होती आणि इकडं वडाची पण पूजा करून घेतली होती. आता घास ती तोडायचा होता, त्याच्यामुळे लवकर आवरलं काम. आणि इकडं माझं गोट्याच्या कडचं फवारायला चालू आहे बघा, इचुकाट्यासाठी पण. आणि काय होतं, हिरवं दिसल्यामुळं गाई जाळीतून तोंड बाहेर काढतात, खायला बघतात, आणि नाहीतर जाळीतून उडी मारतात बघा. म्हणून म्हटलं चला ही स्वच्छ करून घ्यावं फवारून. आणि आता पेरणी पण करायची. सोयाबीन पेरल्यानंतर एकदा उगवलं का त्याच्यावर पडलं तणनाशकाचं ते औषध की परत जळायची भीती, त्याच्यामुळे म्हटलं चला आता टाईम आहे आणि पेरलेलं पण नाही, फवारून घ्यावं. दिवस मग आता धाराती काढून दिल्या, कॅन्ड ते दिले त्यांच्यापाशी आणि परत फवारायला लागले बघा मी. इतकं गवत झालंय, गवतालाच कुठनं इतका ऊत येतो कोणास ठाऊक. चला मग माझा मिनी ब्लॉग आजचा कसा वाटला, चला श्री गुरुदेव.